रिश्ते सब नाते हम सब हे आत्तापासून चोले सरांनी शिक्षण देणं सुरू केलंय। त्याबद्दल चोले मॅडम, चोले सरांचं एकदा आणि स्टाफचं तुमच्या एकदा जोरदार टाळ्या वाजवा आपल्या। मी ज्यावेळेस माझ्याकडे बरेच मुलं माझ्याकडे राहत होतात, मी त्यांना आल्यावर प्रामुख्याने मला माझी स्कूल असल्यामुळे मला एक इच्छा असते की कोण कुठल्या स्कूलमध्ये स्कूल शिकवतात आणि मी माझ्या स्कूलमध्ये बऱ्यापैकी जातो, लहान मुलांशी बोलतो त्यांच्याशी, म्हणजे कसं एक कन्व्हर्सेशन हे देणं हे गरजेचं असतं। तर इथली जी संकल्प विद्यालय आहे ती त्याच्याबद्दल मी प्रामुख्याने बघतो की सगळ्या टीचर्स इनरली अटॅच आहे तुमच्याशी। प्रत्येक टीचरचं एका मुला एवढं प्रेम असतं, प्रेम तुमच्यावर करतात, तर ते खूप गरजेचं आहे आणि ते ह्या शाळेने ते जोपासलेलं आहे। त्यामुळे मला त्यांचं खरंच गरज वाटतं की एखाद्या सामान्य घरातून एक मुलगा येतो, शिक्षणाचं ध्येय घेतो आणि तो उभारतो, त्याला तो पुढे चालना देतो आणि एक चांगलं शिक्षण देतो। आजकाल आपण बघतो शिक्षण आहेत भरपूर ठिकाणी, पण शिक्षणाचा काय बाजार झालेला आहे ते तुमच्या पुढे आम्ही न बोललेलं बघा। तुम्ही नशिबान आहात की तुम्ही एका चांगल्या शाळेमध्ये शिकता। दुसरी गोष्ट आहे की आता त्याच्यावर मला एक कुठंतरी वाचलेलं आठवलं की मार्केटिंग काय असतं। आजकाल काय झालंय बाळांनो, 1 जुलै डॉक्टर्स डे का सेलिब्रेट करतात? त्याचं एक आहे की या दिवशी डॉक्टर रॉय म्हणून आमचे एक बेंगलचे डॉक्टर होते, त्यांची आज बर्थ अॅनिव्हर्सरी असते। त्याच्या दिनाच्या ह्याच्यामुळे 1991 पासून हा भारत गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं सुरू केलेला हा प्रकल्प आहे की ज्याच्यामध्ये आता लहान मुलं, तुमच्यामध्ये बरेच मुलं माझ्याकडे आलेले आहेत, कुणी झटक्यामध्ये आलेले आहे, कुणी डेंग्यूमध्ये आलेले आहे, त्यांना जे आपण वाचवतो त्या समाजानं त्या डॉक्टरांचं एक धन्यवाद करायचा एक दिवस असतो, तो म्हणून आज आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणात हा साजरा केला जातो। आणि आमचा पण आज दिवस, आज ऍक्च्युली मला माझ्या स्कूलकडे जायचं होतं, पण सरांचा निरोप आला आणि मला चांगल्या शाळेमध्ये जायला नक्कीच आवडतं, म्हणून मी इकडे येताना सुद्धा एक माझ्याकडे एका पेशंटला एक झटका आला। ते झटक्याच्या वेळेस एक अर्धा लोक तिथे बसलेले होते, त्यांची इच्छा होती की सर तुम्ही पटकन या। मला एक 5 मिनिट उशीर झाला, सरांनी 10 वाजून 10 मिनिट सांगितले होते, पण मला 15 मिनिट झालं, मी त्याला झटका थांबल्यानंतर निघला। म्हणजे एक रिस्पॉन्सिबिलिटी असते, डॉक्टर होणं एक खूप म्हणायला सोपं आहे, पण ती जबाबदारी घेऊन ते वागवायला खूप म्हणजे ते गरजेचं आहे। त्याला शिक्षण महत्वाचं असतं आणि ते शिक्षण 7वी 8वी 9वी पासून गरजेचं आहे। आज डॉक्टर डे दिवशी डॉक्टर व्हा असं मी नक्कीच सांगेन, पण त्याच्याबरोबर बऱ्याच गोष्टी आहेत की पुढच्या 10 वर्षानंतर खूप ऍग्रिकल्चर पासून ते बऱ्याच गोष्टी येते की काय लिमिट्स आहेत, त्याला तुम्हाला अभ्यास करायचे, तिथे पुढे जायचे। मी एका ठिकाणी कुठेतरी वाचलेलं एक टीचर लोकांना तुम्हाला एक मी माझा अनुभव सांगतो।